हा खूप महत्वाचा आहे. हा तो कुठं कसं calculate हा करायचं? टाळूवर ना, हे बघा इथून हे कानापासून? कानापासून गेलं इथे सेंटर. हा इथून असं गेलं आणि इथून गेलं म्हणजे म्हणजे पिनियल ग्लँड जे असते ना, पिनियल ग्लँडचं जे आहे ना ते इथं असं इथे येस तो पण आहे. तो याला 4 आहे म्हणजे ही लाईन आहे ना मधली, हे असं प्रेस करायचं. एक 2 बोटाचं अंतर किंवा अंगठ्यानं मसाज करू शकता. म्हणजे हे पारंपरिक मसाज आणि त्याच्यामध्ये आपण थोडं मॉडिफिकेशन केलं. म्हणजे ॲक्युपंक्चरचे ॲक्युप्रेशरचे जे पॉईंट आहेत ते पण आपण प्रेस करतो. किती वेळा पुढे मला करायचं आहे? एक साधारणपणे 2-3 वेळा एक पॉईंट. पुढे तर ह्याच्यामुळे काय होतं, खूप मेंटली रिलॅक्स होतं, डोकं शांत होतं, माणूस झोपतो असं. आणि त्याचे व्हायब्रेशन आहेत ना हे खूप काळ तसेच राहतात. एक 10-15 मिनिट व्हायब्रेशन तसेच राहतात असं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी एक मेरिडियन आहे, गॉल ब्लॅडर मेरिडियन, ही सगळी कानाच्या वरती येते. हे जो भाग आहे ना ब्रेनचं, दोन्ही बाजूला ब्रेन जसं असतं तर ह्या बाजूवरती येते. एकूण 20 पॉईंट आहेत आणि ते वेगवेगळे सेंटर्सवरती काम करतात. तुमचं झोपायचं, उठणं असेल, रोजची दिनचर्या असेल, हां, तर सगळ्या गोष्टीवरती ते सगळे सेंटर्स काम करतात. आता एक बाजू आपण करू म्हणजे प्रेस होत नाही. ही बोट आहे, या बोटाला सर्क्युलर मोशनमध्ये असं हे करायचं. हां हळूवार करायचं. म्हणजे याचा इफेक्ट जास्त होतो. म्हणजे तुम्ही जनरल एक मसाज करतात तुम्ही हे, पण हे पॉईंट प्रेस केल्यामुळं त्याचं हे वाढतं. म्हणजे इफेक्ट्स जे आहे ना ते खूप जास्त डीपमध्ये होतात त्याचे. हे साधारणपणे कोणाला, ज्यांना झोप येत नाही, ज्यांना पॅरालिसिस आहे, ज्यांना पार्किन्सन आहे, विसरळपणा वाढला आहे, ब्रेन ॲट्रॉफी आहे, हां, ह्या पेशंटला ते उपयोगी असतं. किती वेळ करायचं? साधारणपणे 15 मिनिटं तुम्ही करू शकता एका पेशंटला. नाही दिवसातून एकदा. हां दिवसातून एक. पण आठवड्यातून किती वेळ करायचं? रोजच. एक दिवस गॅप घ्या, सुट्टी घ्या, पण रोज करायला पाहिजे. कारण ब्रेन ॲट्रॉफी वगैरे आहे ना, कमीत कमी 3 महिने जर तुम्ही ट्रीटमेंट केलं तर मग तर कुठं काहीतरी सुरुवात होते. ब्रेन ॲट्रॉफी आहे, पॅरालिसिस पेशंट आहे, पार्किन्सन आहे. कारण ते कसं आहे, ब्रेन श्रिंक झाल्यामुळं प्रॉब्लेम होतो ना तो. त्यामुळे लगेच काय त्याला काम नाही होत. थोडी तरी लॉंग टर्म ट्रीटमेंट करायला. असे ओके. हे आपण पहिला काय केलं, हे सगळे ॲक्टिव्ह बिंदू आहेत, हे सगळे काय केले प्रेस करून घेतले. ओके. आता मग याच्यानंतर काय करायचं, थोडंसं या मुळांना पण आपण थोडं प्रेस करायचं. हे थोडं असं हे घालायचं. हां नाही करणार तर त्यांची मजा हे करून घ्यायचं. खालची बाजू आहे ना ह्या थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं खालून. अशी आणखी ओके. आणि हा जो भाग आहे हे 2 बोट असे घ्यायचे, इथला भाग हे कान पण काय होतात ॲक्टिव्ह होतात. कानाचे जे पॉईंट आहेत पॅराग्रेनचे ते पॉईंट पण सगळे ॲक्टिव्ह होतात. केस कमी. कानाला थोडं प्रेस करायचं. त्याला ॲक्यू हेड मसाज म्हणायचं. ॲक्यू हेड मसाज म्हणजे जे पारंपरिक करतात ना त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन, म्हणजे ॲक्यू बिंदूचं ती जास्त काम करायचं. ओके. थोडं डीप प्रेशर द्यायचं.